अजितजी छोटीशी कमेंट, वेळ संपलाय, नंतर हनुमंतजी आणि तुषारजींसाठी खास प्रश्न आहे माझा नंतर. दीपेशजी, तुमच्या समोर हनुमंत पवारांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, म्हणजे खरोखर आम्हाला कीव येते की ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुद्दा भरकटवू नका, हनुमंत पवार, आपण मुद्द्यावर बोलू ना, आपण वेगळी चर्चा करू ना. सावरकरांचा आदर आम्ही करतो, सावरकरांचा आदर आम्ही करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना हटवा. नाही नाही, हा मुद्दाच नाहीये, त्याच्यावर चर्चेसाठी वेळ कशाला द्यायला हवा. तुषार भोसलेजी, मी तुम्ही बोलणार आहात का सावरकरांवर पुन्हा बोलणार असाल तर मी तुमच्याकडे येत नाही मग. हनुमंतराव, कारण तो मुद्दा नाहीये म्हणून. हनुमंतराव प्लीज आजच्या मुद्द्यावर बोला, प्लीज आजच्या मुद्द्यावर, मला प्लीज आजच्या मुद्द्यावर बोला. आहाराबद्दल सावरकरांनी सांगितलं, आहारामध्ये पवित्र अपवित्र काय नसतं, जे पचेल ते खावं. मग हे जर मागे फोटो सावरकरांचा लावणार असतील तर त्यांच्या विचाराशी अप्रामाणिक आहेत का? आणि मग बीप निर्यात करणाऱ्यांचं यांना निवडणुकीला पैसे कसे चालतात? बीप निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला निधी देतात, हे तुषार भोसलेंना कसं चालतं? त्यावेळेस आध्यात्मिक जाऊन बसते. बीप निर्यात करणारे चालतात तुम्हाला. सावरकरांनी तुम्ही त्यांचे विचार ऐकायला तयार नाही. गोलमध्ये पोल्ट्री फार्मवाल्याच्या पोटावर पाय देता, काय संबंध, कुणी काय खावं? ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतो.